बघा, दाटसर अशी मटार भाजी तयार होते अगदी कमी वेळेत, जास्त मसाला न घालता अशी मस्त जबरदस्त भाजी लागते। तर कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर आपण मटारची भाजी कशी आणि सोप्या पद्धतीने कशी बनवता येईल ते बघूया। मटार भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथं 1 वाटी मी मटार घेतला, ताजा आणि फ्रेश आहे। 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा इतका हळद, 1 चमचा जिरे, 1 टोमॅटो कट केलेला आणि कांदा असा उभा कापलेला, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि आल्याचे तुकडे आणि लाल मिरच्या 7 ते 8 ह्या मी भाजून घेतल्या। अगोदर तव्यावरती तेल टाकून थोडं भाजून घ्यायचं। तुम्हाला हवा असेल तर या ठिकाणी तुम्ही लाल तिखट सुद्धा वापरू शकता, 1 चमचाभर वापरलं तरी चालेल आणि 1 चमचा बेसन पीठ। आता सर्वात प्रथम आपण काय करणार, हे जे मिश्रण आहे अगोदर आपण वाटण करून घेणार आहोत। याचे पाणी न टाकता असंच वाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग नंतर मिरच्याचं वाटण करायचं आहे। आता आपण याची पेस्ट बनवून घेऊया। बघा, छान आपली अशी दाटसर पेस्ट झाली आहे। आपण मिक्सरच्या भांड्यात पाणी न घालता असंच वाटण करून घेतलं आहे। आता आपण हे काढून घेऊ। आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यात ह्या मिरच्या वाटून घेणार आहोत। ह्या आपण आधी भाजून घेतल्या होत्या। आता यामध्ये थोडं पाणी घालून याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकाल आपल्या मिरच्याही वाटून झाल्या। आता आपण दोन्ही हे मिश्रण एकजीव करून घेतले। बघा, मिरच्याचा रंग एकदम छान आला आहे। दोन्ही मिश्रण असे एकजीव करून घ्यायचे। चला तर मग आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथं पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेणार आहे। शक्यतोवर मी जास्तीत जास्त भाजी ही पातेल्यामध्येच करते। तुम्हाला कढईमध्ये सुद्धा करायची असेल तर करू शकता। तेल हलकंसं गरम करून घ्यायचं आहे। आपलं हलकंसं तेल गरम करून झालं आहे। आपण यामध्ये घालणार जिरे। जिरे छान फुलले की यामध्ये घालून घेऊया ही मसाल्याची ग्रेव्ही जी आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतली आहे आणि 5 मिनिटे हा मसाला मंद आचेवर छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलंय ग्रेव्हीला। आता आपण यामध्ये घालणार धनेपूड, गरम मसाला, हळद आणि चवीपुरतं मीठ। आणखी हा मसाला 2 ते 3 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। आपण हा मसाला असा परतून घेतला आहे। आता त्यामध्ये टाकणार 1 चमचा बेसन पीठ आणि हे सुद्धा एखाद मिनिटभर त्या मसाल्यामध्ये भाजून घेऊया। बेसन पीठ टाकल्याने काय होते, आपली जी ग्रेव्ही आहे ती अशी दाटसर राहण्यात मदत होते। ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर टाका, नाही टाकलं काही हरकत नाही। आपण एखाद मिनिट चांगलं बेसन पीठ यामध्ये भाजून घेतलं आहे। त्यामध्ये घालणार हा मटर फ्रेश आहे। मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रमाणात आपल्याला मिळतो असा फ्रेश। चांगलं मिसळून घेऊया आणि मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालून घेऊया थोडं। मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालते। आपण अर्धा ग्लास अगोदर पाणी घाललं होतं। तुम्हाला कितपत पाणी हवं आहे हे तुमच्या अंदाजे तुम्ही घालू शकता, कारण ताजा मटर असल्यामुळे तो शक्यतो शिजायला वेळ लागतो। आता आपण याला शिजवून घेऊया। 10 ते 15 मिनटं तरी चालेल, शिजून जातो हा। झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं मंद आचेवर शिजवून घेऊया।
आपले 10 ते 15 मिनटं झालेले आहेत. आपण झाकण उघडून बघूया. गॅस बंद करूया. बघा किती छान सुरेख रंग आलेला आहे. जबरदस्त. तुम्ही बघू शकाल तवंगही आलेला आहे. आता आपण मटर चेक करून बघूया. बघा छानपैकी आपले मटरही शिजले आहे आणि दाटसर आपली मटारची भाजी झालेली आहे. जर तुम्ही म्हणत असाल याला तवंग बऱ्यापैकी दिसत नाही, तर हा तवंग हे पातेलं बाजूला ठेवलं 5 मिनिटं तर याला तवंग येतो. तुम्हाला जास्त तवंग तरी पाहिजे असेल तर तुम्ही शक्यतो गरम पाणी आपलं घाला ग्रेव्हीमध्ये, त्याने छान तवंग येतो. बघू शकाल. मला तर प्रचंड ही भाजी आवडते, ताज्या मटारची आणि त्यात वाळलेल्या लाल मिरच्याची ग्रेव्ही. क्या बात आहे. मस्त जबरदस्त अशी भन्नाट चव लागते याची. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी झाली ते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त फ्रेंड फॅमिलीसोबत. तसेच आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. असेच छान छान पदार्थ बनवून नेहमी खात राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.